नमस्कार. आज आपण उद्यासाठी म्हणजेच उद्या जी डबल एक्सपायरी आहे बँक निफ्टी आणि निफ्टी, तुम्ही तर बघत आहेत पाठीमागल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये एक करेक्शन सुरू आहे. तर उद्याच्या एक्सपायरीला काय होऊ शकतं हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. बँक निफ्टी आज जर तुम्ही बघितलं, बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आज लगभग 700 ते 800 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटलेलं आहे. आणि लॉंग टर्ममध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये हा अशा पद्धतीने एक डाऊन ट्रेंड सुरू आहे. आता सध्याला जे मार्केट येऊन थांबलेलं आहे ते म्हणजे मागील 5 तारखेपासून याच रेंजमध्ये मार्केट थांबलेले आहे. लक्षात घ्या, उद्यासाठी हा जो एरिया आहे ट्रेडिंग हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केटनं हा एरिया ब्रेक केला तर मार्केट तुम्हाला डाऊन साईडला 49,400 ते 49,500 पर्यंतची डाऊन साईडची मुवमेंट दाखवू शकतं. लक्षात ठेवा, मार्केटनं पाठीमागल्या काळामध्ये या एरियामध्ये सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या देखील मार्केट अशा पद्धतीनं बाउन्स करण्याचा प्रयत्न करेल. जर मार्केट बाउन्स करण्यास असफल राहिलं या ठिकाणी तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्हाला डायरेक्टली ही जी लेवल आहे 49,350 ही लेवल जर ब्रेक, आता बघा उद्या मार्केट काय होईल काहीच माहीत नाही. गॅप अप ओपन होते का गॅप डाऊन ओपन होते. जर गॅप डाऊन ओपन झालं तर लक्षात ठेवा ही लेवल 49,350 सडन फॉल भेटेल. आणि जर मार्केट गॅप अप ओपन हो किंवा गॅप डाऊन किंवा असं समजा की फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला तरीही ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार. लक्षात ठेवा, मागल्याही काळामध्ये जर आपण चेक केलं तर मार्केट या पॉईंटवरनं बाउन्स झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला ही जी लाईन आहे एक सपोर्ट म्हणून काम करणार. आणि डाऊन साईडला जरी बघितलं आपण, डाऊन साईडला काय होतं आहे तर लक्षात घ्या, डाऊनचा सुद्धा ही जी लाईन आहे हा खूप मोठा सपोर्ट बनलेला आहे. चेक एक, त्यामुळं उद्याच्याला आपल्याला फ्लॅट ओपन झालं तर 49,750 आणि डाऊन साईडला 49,350 या लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला 1-2 स्टॉक बघायचे आहेत. पहिला स्टॉक आहे जो की तुम्ही ऑप्शन म्हणून बघू शकता किंवा एक ब्रेकआउट म्हणून पाहू शकता. टोरंट फार्मा. चेक $33,367 ही जी लेवल आहे डेमध्ये ही खूप इम्पॉर्टंट आहे. या लेवलच्या वरती हा जर स्टॉक एक आवर होल्डिंग होत असेल तर तुम्हाला या स्टॉकमध्ये देखील चांगली मुवमेंट बघायला भेटू शकते. आणि त्यानंतरचा स्टॉक आहे ट्रेंड. चेक हा स्टॉक, या स्टॉकमध्ये देखील ब्रेकआउट होता. आणि तसंच बांगलादेश न्यूजचा टेक्स्टाईल हब याचा देखील चांगला इफेक्ट झालेला आहे. लगभग 59 वरनं हा स्टॉक 64,6443 पर्यंत मुवमेंट केली. लक्षात ठेवा, याला हा रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे मागील 2 दिवसापासून. जसाच यामध्ये हा ब्रेकआउट भेटेल या स्टॉकमध्ये देखील तुम्हाला 200-300 पॉईंटची अपसाईड मुवमेंट भेटू शकते. थँक्यू.